राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित NPS अथवा UPS पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित दिनांक 20 सप्टेंबर 2024। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीच्या इंग्रजी विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि त्यासोबतच नागरिक आणि कर्मचाऱ्यांसाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज। या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत, त्यावर जाऊन आपण बाकीचे आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घ्या। तर आजच्या आपल्या विषयाचा जो व्हिडिओ आहे तो आहे की NPS किंवा UPS पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात आता सरळ सरकारने 20/9/2024 म्हणजेच आज एक सुधारित शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि यामध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत किंवा त्याची जी एक संपूर्ण परिपूर्ण एक रूपरेषा आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला तर मग या NPS किंवा UPS पेन्शन योजनेबद्दलची सविस्तर माहिती आणि त्या शासन निर्णयामध्ये काय देण्यात आलेलं आहे हे आपण आता बघून घेऊया। तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अखेर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना तसेच केंद्र सरकारची एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय म्हणजे GR निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना दिनांक 1 मार्च 2024 पासून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येत आहे। त्याचबरोबर केंद्र सरकारची एकीकृत निवृत्ती वेतन योजना राज्य कर्मचाऱ्यांना जशाच्या तशी लागू करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे। राज्य कर्मचाऱ्यांना या दोन्ही योजनांपैकी एका योजनेमध्ये सहभागी होण्यास मुभा देण्यात आलेली आहे। याकरिता राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनासाठी एक वेळ पर्याय म्हणून दिनांक 31 मार्च 2024-25 पर्यंत विकल्प सादर करावायचे आहेत। तर केंद्र सरकारच्या एकीकृत निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्याबाबत दिनांक 31 मार्च 2027 पर्यंत विकल्प सादर करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। सदर पेन्शन योजना राज्यातील शासकीय मान्यताप्राप्त अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालय तसेच राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येत आहे। मग आता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेतील ठळक वैशिष्ट्ये काय असणार आहेत? तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% इतकी रक्कम व त्यावरील महागाई भत्ता, त्याचबरोबर निवृत्ती वेतनाच्या 60% इतकी कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळेल। सदर पेन्शन योजना दिनांक 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात येत आहे। सदर पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याची 20 वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन अनुदेय असेल। तर ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 20 वर्षापेक्षा कमी व 10 वर्षांपेक्षा जास्त अशा कर्मचाऱ्यांना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन लागू करण्यात येईल। ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 10 वर्षांच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यावर किमान निवृत्ती वेतन त्यांना 7,500 इतकं निश्चित करण्यात आलेलं आहे। केंद्र सरकारची एकीकृत निवृत्ती वेतन योजनेची ठळक वैशिष्ट्ये। सदर पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्तीकरिता कर्मचाऱ्यांची किमान 25 वर्ष सेवा होणे आवश्यक असेल तर कमीत कमी 10 वर्ष सेवा ग्राह्य धरण्यात येईल। यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 25 वर्ष पूर्ण झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल। तर किमान 10 वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान 10,000 रुपये प्रतिमाह पेन्शनची सुविधा देण्यात आलेली आहे। सदर पेन्शन योजनेमध्ये देखील महागाई भत्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे। तर सदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचारी योगदान 10% कायम ठेवण्यात आले असून सरकारचे योगदान 14% वरून 18.5% इतके करण्यात आलेले आहे। तर एकंदरीत या जुन्या पेन्शन योजनेच्या आधारावर जो एक संप कर्मचारी करण्याच्या तयारीत होते त्या आधारावरच आता येणाऱ्या समोरच्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्यांना लक्षात घेऊन राज्य सरकारने आज दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी NPS अथवा UPS या पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार जी
युनिफाईड पेन्शन योजना आहे त्यामध्ये काही खास तरतुदी त्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या आहेत, परंतु जुन्या पेन्शनसारखे लाभ यामध्ये नसल्यामुळे अजूनही जो शासकीय कर्मचाऱ्यांचा रोष आहे जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये तो काही कमी झालेला नाही आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळात जे कर्मचारी संघटना आणि कर्मचारी बंधू भगिनी आहेत ते याचं उत्तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कशा प्रकारे देतात हे आता बघणे महत्त्वाचे ठरेल। तर एकंदरीत हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल अशी मी आशा करतो, त्यामुळे या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे जर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले कामाचे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण तेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटण्याची एक मी आपल्याला ग्वाही देतो आणि आपली मी आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।